कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आपले सुंदर डोळे, आपले चष्मे कृपा करून काढा। एकदम शांत, एकदम शांत व्हा मास्टर्स। आपले संपूर्ण शरीर शांत झाले। गंगा नदीच्या किनाऱ्यावर जिथे माता आणि श्रीराम आहेत, तिथं आपण सगळेजण एक वर्तुळ करून बसलेलो आहोत। आपल्या ब्रह्मरंध्रावर रिमझिम बरसणारा पाऊस आणि सूर्याची किरणं मास्टर्स, हा संपूर्ण पाऊस आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या पावलापर्यंत आपल्या पावलापर्यंत हा पाऊस आणि त्याबरोबर असलेली सूर्याची किरणं शांत शांत करतोय आपल्याला। पूर्ण पाय शांत, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपुर, हृदय, हायर हार्ट चक्र म्हणजे हृदयाच्या 5 बोटांवर विशुद्ध आज्ञा सहस्रार, संपूर्ण पाठ शांत।
दोन्ही खांदे हात अगदी बोटांपर्यंत शांत. पाऊस आणि सूर्याचा प्रकाश आपल्याला प्रचंड ऊर्जा देतोय मास्टर्स. आपला सगळा आभा मंडळ जे आहे ते प्रकाशमान झालेलं आहे. या क्षणी आपल्या गुरुतत्वाशी एकरूप होऊन जा मास्टर्स. आणि पूर्ण कनेक्शन सोडून द्या स्वतःला. जो तुमचा परमात्मा आहे, परमेश्वर आहे, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे. तुम्ही जोडून घेतलंय तुमच्या गुरूंशी. परमेश्वराशी आणि ब्रह्मांडीय ऊर्जेशी. अजून शांती, एकदम शांती. श्रीराम आणि सीता मातेची ऊर्जा ही तुमच्या ब्रह्मरंध्रातून तुमच्या आत्मज्योतीपर्यंत मिसळलेली आहे. आणि आपली आत्मज्योत ही परमात्म्याच्या आत्मज्योतीसाठी आपला प्रवास आता सुरू झालेला आहे. अजून सहज शिव सर्वेश्वराय शंभो शंभो शंभो
आपल्या सहस्रावर अगदी रेशमी पाऊस, मुलायम पाऊस, आपल्या सगळ्या चक्रांना ऊर्जा देणारा, 1,72,000 नाड्यांना, परतेला पेशीला नवचेतना देणारा, प्रत्येक अवयवाला ऊर्जावान करणारा पाऊस हा रेशमी आहे, सुंदर आहे, तलम आहे. हवा हवाच आहे. आपल्या प्रत्येकाच्या शहरात हा पाऊस येतोय. प्रत्येकाच्या शहरात, राज्यात, देशात. फील करा मास्टर्स, या पावसाला फील करा.
मास्टर्स, आता परमेश्वराची, आपल्या गुरूंची आत्मज्योत आपल्या हृदयात आपण महसूस करतो आहोत. माता सीता आणि प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद, यांची करुणा, यांचं प्रेम, यांचं वात्सल्य आपल्या हृदयात त्याचं रोपण झालेलं आहे. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संपूर्ण गुरुतत्व, सूर्यनारायण भगवान, पर्जन्य देवता, आपली इष्टदेवता, तसेच श्रीराम आणि माता सीता या सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि यांची रजा मागते. चेतनतेकडे यावं मास्टर्स. आपले दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0 आशीर्वाद द्या. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी झाले आहेत. पृथ्वी माता अत्यंत आनंदित आहेत. इथलं प्रदूषण थांबलं आहे, प्लॅस्टिकचा वापर थांबलेला आहे आणि भरपूर पाऊस पडतोय. सगळी वनराई हिरवीगार झाली आहे. पक्ष्यांची किलबिल आता आपल्या कानावर ऐकू येते. पावसाचा आवाज ऐकू येतोय. आपण सगळे खूप आनंदित आहोत आणि आपली धरणी माता सुजलाम सुफलाम झालेली आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. 5 मिनिट थांबते. आपण बोलायचं असेल तर बोलू शकता. रोहिणी बघा प्लीज. नमस्कार ताई, अनुराधा बोलते. आज नेहमीच ध्यान छान होतं. मी नेहमी रिॲक्ट होत नाही, कारण ध्यानातच असतो बराच वेळ, बोलावंसं वाटत नाही. आजही नेहमीप्रमाणे ध्यान छान झालं. सिंह दिसला ध्यानामध्ये आणि नुसतंच दर्शन झालं, म्हणजे काय बाकी हे नाही. आया अगदी होती, छान सुदृढ सिंह दिसला. आणि त्याच्यानंतर जे म्युझिक चालू होतं त्याच्यावरती आपले शिवशंकर नृत्य करत होते, पण तांडव नृत्य नव्हतं. छान होतं. एक एक पाय उचलत सावकाश नृत्य करत होते. खूप छान वाटलं ताई. आणि मला एक खूप आनंदाची बातमी सांगायची आहे ताई तुम्हाला, की माझ्या मुलाचं लग्न ठरलंय आणि जुलैमध्ये आहे. धन्यवाद ताई. मनापासून अभिनंदन तुमचं आणि लेकाचं. खूप खूप छान. धन्यवाद. मीनाताई दिला. ओके, नमस्ते ताई. तोपर्यंत पहा मी बोलते. मागच्या वर्षीचा अनुभव येत आहे आपला पावसाच्या प्रार्थनेचा. खूप छान अनुभव. म्हणजे तिकडे यमुनेला वगैरे पूर आला होता, पण तरी आपण इकडे महाराष्ट्रात पाऊस नव्हता आणि हवामान खात्याचाही अंदाज होता की पाऊस कमी पडणार आहे. पण आपली प्रार्थना, माझं पण म्हणजे मी एरवी पण प्रार्थना करतच असते पावसासाठी, आणि तो इतका हे झाला. सुषमा पण आहे माझी बहीण तिथे, त्यांच्याही गावाला पाऊस नव्हता, पण ज्या ज्या वेळेला आम्ही दोघी आमच्या गावाला जाऊ त्या वेळेला पाऊस पडत होता आणि तिथले लोक म्हणत होते तुम्ही पाऊस घेऊन आला. आणि आमचा तो काम करणारा गडी पण म्हटला की या वेळेला काही होणार नाही, तुम्ही लावू नका धान्य. पण ताई म्हणजे ह्याचं आपल्या बोरचंही पाणी कमी झालं होतं, पण आम्हाला पुरेल. मग मी हे ठिबक सिंचन पद्धत केली तिथे आणि आम्हाला छान वर्षभर पाणी पुरलं. छान झालं. मक्याचं पीक मी सांगितलं युनिफॉर्मिटीने आलं होतं, ते सुंदर पीक आलं. त्यानंतर गहू लावला, तर गव्हाच्या वेळेला सुद्धा तो आमचा तिथला शेजारचा शेतकरी म्हणला नका लावू म्हणे, पाऊस नाहीये, पाणी नाहीये, वरला कसं होणार.
म्हटलं काही नाही, होईल, ते पुरेल आपल्याला. आणि तो गहू पण लावला. गहू मला 27 पोती झाली ताई. खूप छान गहू, आणि गव्हाच्या पोळ्या पण खूप सुंदर आहेत. म्हणजे आनंद हा आहे, जे झालंय त्याचे पैसे किती झाले, त्याचा खर्च किती झाला, हा हिशोब वेगळा आहे. पण खूप सुंदर आलं. आणि आताही 108 झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे. ती खरेदी केलेली पण आहेत, ती मला लावायची आहेत. त्याच्यात पण परमेश्वर खूप यश देईल आणि संपूर्ण भारतात पाऊस पडत आहे असं चित्र मी पाहिलं. खूप खूप धन्यवाद. निसर्ग आपला माणसापेक्षा निसर्ग खूप ऐकतो. निसर्गाला आपण लगेच बोलवू शकतो, सांगू शकतो. हा माझा अनुभव आहे. आपण घेतलीत प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. ताई, उद्या ह्यांचे मीनाताईंच्या मिस्टरांचं ऑपरेशन आहे, ते त्या सांगत होत्या. त्यांनी मेसेज टाकलाय. अशा मीनाताईंच्या मिस्टरांचं ऑपरेशन आहे. आपण प्रार्थना करूया की ते सगळं व्यवस्थित होत आहे. आणि 1-2 मिनटं थांबा सगळेजण आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांचं अजून गावकर असं आपण म्हणूया की त्यांचं सगळं आपण आपल्या गुरूंवर सोपवा मास्टर्स. त्यांना यश मिळतं आहे, त्यांचं सगळं चांगलं होतं आहे, हे भाव आपल्या हृदयात प्रगट करा. त्यांना सगळी मदत मिळते आहे. ज्या कार्यासाठी ते या सगळ्या गोष्टी घडतात आहे त्यात त्यांना यश मिळतं आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या गुरूंच्या चरणी काही काळजी करू नका मीनाताई. सगळेजण एक दिवा जरूर लावा त्यांच्यासाठी. आपलं सगळ्यांचं घर हे एक असतं. आपल्या सगळ्यांची वेदना एक असते, प्रश्नही एक असतो. सगळ्यांनी एक दिवा उद्या आंघोळ केल्यानंतर जरूर लावा. जसं आपण आपल्या घरी लावतो ना, मुलं परीक्षेला चालली आहे, कोणाचं ऑपरेशन आहे, कोणाला बरं नाही, तर देवाजवळ दिवा लावतो. तर सगळ्यांनी लावा आणि गुरूंना प्रार्थना करा. असं मास्टर्स, मी इथेच आपली रजा मागते. हसत खेळत उद्याचं ध्यान करूया. वाट बघते. थँक्यू व्हेरी मच. जय श्री.